नमस्कार सर्वांना, मी प्रदीप पडवाल. ऑनलाईन गाईडमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बघा मित्रांनो, 9/12 साक्षरता अभियानची उद्या परीक्षा आहे. तर त्या परीक्षेसाठी काही फॉर्म्स आपल्याला भरायचे आहेत, काही फॉर्म सबमिटसुद्धा करायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने आपल्याला भरायचे आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग बघूया हे फॉर्म्स कशा पद्धतीने भरायचं. ठीक आहे, तर पहिलं आहे बघा, केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1. ठीक आहे, केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1 कसं भरायचं बघा. इथे तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. परीक्षा केंद्र क्रमांक बघा, जो आपल्या शाळेचा UDAS नंबर आहे तो आहे, पण त्याच्या अगोदरचा जो 27 आहे तो तुम्ही कट करून टाकायचा आणि उरलेला जो आहे तो आपला परीक्षा केंद्र क्रमांक. ठीक आहे, त्याच्यानंतर परीक्षा केंद्राचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार. त्याच्यानंतर परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता आहे मित्रांनो खुरसापार, पोस्ट नांदा गोमुख. ठीक आहे, त्याच्यानंतर तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. अशा पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे. केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आहे बघा, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव व पदनाम. बघा, ज्यांना केंद्र संचालकपदी नियुक्ती दिली आहे त्यांचं नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे, जसं श्री प्रदीप रामनाथ पडवाल मुख्याध्यापक. त्याच्यानंतर आहे बघा, एकूण उपस्थित परीक्षार्थी नोंदणी फॉर्म व स्वाक्षरी पटानुसार. आता हा नोंदणी फॉर्म कसा भरायचा, स्वाक्षरी पट कसं भरायचं ते पुढे आहे. तर हे जशा पद्धतीने मी PDF बनवलेली आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तर एकूण उपस्थित परीक्षार्थी किती आहेत, तर 6. त्याच्यानंतर बघा, परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का, असल्यास हो म्हणा, नसल्यास इथे कारण टाकायचं काय आहे ते. ठीक आहे, परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्याचं नाव, पदनाम व कार्यालयाचे नाव. इथे बघा, जे अधिकारी तुम्हाला भेट द्यायला येतील त्यांचं नाव इथे टाकायचं. श्री शरद काकडे, प्रभारी केंद्र प्रमुख, केंद्र नांदा गोमुख वगैरे वगैरे असं पुढे टाकू शकता तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर काही गोष्टी वेळेवर भरायच्या आहेत, जसं परीक्षेदरम्यान केंद्र संचालकास आलेल्या अडचणी, गैरप्रकार घडला असल्यास. त्याच्यानंतर संकीर्ण अहवाल. बघा, FL NET परीक्षेस प्रविष्ट झालेले एकूण असाक्षर किती आहेत, 5106. 5 स्त्री 1 पुरुष, 0 आणि 6 एकूण. पैकी चाचणीस उपस्थित असलेले किती आहे, तर सगळे उपस्थित असतील तर जेवढे उपस्थित असतील तेवढे टाका, प्रवर्ग टाका आणि त्याच्यानंतर खाली एकूण. गैरहजर असतील तर गैरहजरचा आकडा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथे केंद्र संचालकाची स्वाक्षरी करायची आहे, नाव लिहायचं आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. आणि या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्या पर्यवेक्षकांची स्वाक्षरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. बघा, आता दुसरा फॉर्म. बघा, दुसरा फॉर्म आहे परीक्षा केंद्र खर्च अहवाल. आता याच्यामध्ये तालुका पहिले, जिल्हा सावनेर, नागपूर. परीक्षा केंद्र क्रमांक तुम्हाला सांगितलं की सुरुवातीचे 27 अंक सोडून बाकीचा जो नंबर असतो तो केंद्र संचालक आपल्या केंद्राचा क्रमांक असतो. त्याच्यानंतर परीक्षा केंद्राचं नाव आहे मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार. बघा मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. आपण व्हिडिओ पटापट सांगत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ बघायची गरज पडत नसते. त्याच्यामुळे आपण इतरांसारखं आपण सावकाश सांगत नाही. पटापट सांगण्याचं कारण हे आहे की तुमचाही वेळ वाचावा आणि तुम्ही पटकन व्हिडिओ बघावा, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त ज्ञान मिळतो. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक तर बनता आहे सर. ठीक आहे, त्याच्यानंतर परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता खुरसापार, पोस्ट नांदा गोमुख, तालुका सावनेर, नागपूर. त्याच्यानंतर केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक. ठीक आहे, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव आणि पदनाम या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर एकूण उपस्थित परीक्षार्थी किती होते, 6. केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम रुपये. आता ही आधी मिळाली का, नाही. त्याच्यानंतर त्यापैकी खर्च झालेली रक्कम रुपये 240 इथे टाकलेली आहे उदाहरणासाठी. तसं तर बघितलं तर एका असाक्षरामागे 30 रुपये खर्च फक्त येणार आहे. ठीक आहे, तर इथे मी 240 रुपये टाकले. काही झेरॉक्स वगैरे हे फॉर्मॅट मारायला. बघा, पेपर वगैरे तिकडूनच दिलेले आहे, त्याच्यामुळे काही जास्त खर्च येणार नाही. कदाचित त्यांच्या लिफाफ्यामध्ये सुद्धा हे फॉर्मॅट असू शकतात, त्याच्यामुळे त्यासाठी खर्च कमी होणार आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे स्वाक्षरी मारायची आपल्याला, केंद्र संचालक स्वाक्षरी आणि सही, फोन नंबर. पुढचं तिसरा फॉर्मॅट आहे मित्रांनो कर्मचारी उपस्थिती पत्रक. जे तुम्ही कर्मचारी इथे नियुक्ती देणार आहात त्यांचं नियुक्ती पत्रक आहे. परीक्षा केंद्राचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. ठीक आहे, पर्यवेक्षकाचा इथे खाली पाठीमागे आहे बघा परीक्षा केंद्र क्रमांक. इथे परीक्षा केंद्र क्रमांकाच्या वर शाळेचं नाव खुरसापार असं आलेलं आहे. तर इथे परीक्षा केंद्र क्रमांक तुम्हाला तो टाकायचा आहे UDAS नंबर सोडून इथे. ठीक आहे, ओके. तर तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. त्याच्यानंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचं संपूर्ण नाव. इथे मी नाव आडनावच लिहिलंय, तुम्ही संपूर्ण लिहायचं. इथे पर्यवेक्षक, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांची सही इथं तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा फॉर्मॅट आहे परीक्षार्थी स्वाक्षरी पट.
इथे जिल्हा नागपूर, तालुका सावनेर. आता हे जेवढे परीक्षेला तुमचे 6 जण येणार आहेत, त्या 6चे 6 जणांची, आता माझे 6 जण आहेत तर 6 जण मी पकडत आहे, तर त्यांचा स्वाक्षरी पट आहे, हा द्यायचा आहे. ठीक आहे. परीक्षा केंद्राचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार. परीक्षा केंद्र क्रमांक टाका, 27 नंबर सोडून UDIS क्रमांक पूर्ण. त्याच्यानंतर इथे बघा अनुक्रमांक, परीक्षार्थ्याचे नाव रामू लक्ष्मण क्षीरसागर, त्याचं रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये असाक्षरांना देण्यात आलेला 14 अंकी बैठक क्रमांक. हा रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी फॉर्म आहे, तो कसा भरायचा ते पण सांगणार आहे. तर या ठिकाणी 270904 बघा नोंदणी क्रमांक कसा असतो, पहिले UDIS नंबर आणि त्याच्यापुढे 001 हा नंबर, दुसऱ्या विद्यार्थ्याला 002, त्याच्यानंतर लिंग पुरुष असेल तर M, महिला असेल तर F आणि ट्रान्सजेंडर असेल तर T. जात संवर्ग काय, OBC, ओपन असेल तर ओपन वगैरे, हे मराठीत भरू शकता तुम्ही, इंग्रजीतही भरू शकता. दिव्यांग आहे का, होय नाही, आणि त्या विद्यार्थ्याची म्हणजे त्या असाक्षर व्यक्तींची इथे तुम्हाला सही घ्यायची. झाला हा फॉर्मॅट. झाल्याच्या नंतर पुढचा फॉर्मॅट आहे नियुक्तीपत्र. पर्यवेक्षकाचं नियुक्तीपत्र तुम्ही द्यायचं आहे, ज्याला तुम्ही नियुक्ती देत आहात त्यांना. त्यांचं नाव इथे प्रति किरण मोतीलिंगे, शाळा जीप खुरसापार, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. विषय आहे केंद्र पुरस्कृत उल्हास. हे बाकी काही वाचत नाही मी, खाली सही मारायची आणि परीक्षा केंद्र क्रमांक लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नोंदणी फॉर्म. ओके, नोंदणी फॉर्म बघा इथे तुम्हाला हा व्यवस्थित भरायचा आहे, हा जमा करायचा आहे, गोपनीय आहे हा. त्याच्यामुळे इथे बघा राज्य संघराज्य क्षेत्र का नाम महाराष्ट्र, जिल्हा नागपूर, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे, UDIS कोड आणि त्याच्यापुढे सिरियल नंबर 001. ठीक आहे. असेसमेंट टेस्ट आपण घेत आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव क्षीरसागर रामू लक्ष्मण. त्याच्यानंतर हे मी तुम्हाला डेमो दाखवत आहे, डमी आहेत हे विद्यार्थी नाही आहेत, माझे विद्यार्थी वेगळे आहेत, पण हे तुम्हाला एक डमी नाव घेऊन डमी सगळं करून हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्हाला समजण्यात यावं यासाठी. त्याच्यानंतर शिक्षार्थी के पिता पती का नाम लक्ष्मण क्षीरसागर, आईचं नाव रमिता, मॅरिड आहे का, आहे, त्याचं वय जेवढं असेल तेवढं, लिंग पुरुष स्त्री की अन्य, त्याच्यानंतर दिव्यांग. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी OBC आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आहे. त्याच्यानंतर आधार क्रमांक जर उपलब्ध असेल तर, जर उपलब्ध नसेल तर नाही टाकला तरी चालतो. त्याच्यानंतर आहे शिक्षार्थी के मूल्यांकन केंद्र स्कूल का नाम और पता. इथे शाळेचं नाव टाकायचं आहे आणि पत्ता सुद्धा टाकायचा आहे आणि इथे साईन घ्यायची आहे. आणि पुढचा आता शेवटचा अहवाल आहे परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल. ठीक आहे. परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये पहिले तालुका जिल्हा तुमचे जे असेल ते, परीक्षा केंद्र क्रमांक 09 04 08 001. त्याच्यानंतर परीक्षा केंद्राचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार, त्याच्यानंतर पत्ता, त्याच्यानंतर तालुका जिल्हा, केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, त्याच्यानंतर पूर्ण नाव. ठीक आहे. आता बाकीची माहिती जे परीक्षा केंद्राच्या भेटीला येणार आहेत ते या ठिकाणी टाकतील. ठीक आहे. नंतर भेट देणाऱ्या अधिकाऱ्याची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्ही सगळे फॉर्मॅट भरा मित्रांनो आणि आपलं काम सोपं करून घ्या. चला मग हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा हे सोपं जाईल. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.